नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्यानंतर आता बिहारमध्ये पण पाशवी असं म्हणावं असं बहुमत एनडीएनं प्राप्त केलं आहे आणि त्यांनी महागठबंधनला चारी मुंड्यात चित केलं आहे. हे घडलं कसं? जवळपास 10 वर्षाहून अधिक काळ केंद्रात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये त्यांची आणि नितीश कुमारची जवळपास 10-15 वर्षाची सत्ता असं असतानाही त्यांना मतदारांनी परत डोक्यावर घेतलं. या मागचं कारण आहे एनडीएनं, त्यातही भाजपनं जो नवीन जुमला मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपासून वापरण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचा फायदा त्यांना मध्य प्रदेशमध्ये झाला आहे, महाराष्ट्रात झालाय आणि आता बिहारमध्ये पण झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये 2024च्या अगोदर जेव्हा विधानसभेची निवडणूक होती त्याच्या अगोदरच तत्कालीन मुख्यमंत्री लाडली बहिणा ही योजना चालू केली आणि तेथील जवळपास 1 कोटीच्या घरात असलेल्या महिलांच्या खात्यावर मग हे अनुदान त्यांनी दिलं. त्याचा परिणाम असा झाला की वातावरणात असं वाटत होतं की भाजप तिथं पराभूत होईल, मात्र घडलं उलटच. तिथंही अगदी जे मॅजिक फिगर असते सत्ता हाती येण्यासाठी त्यापेक्षाही जादा जागा जिंकत भाजपनं तिथं आपली सत्ता स्थापन केली. मग 2024ची लोकसभा निवडणूक पार पडली. त्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला तसं फार जागा मिळू दिल्या नाही आणि जवळपास 31च्या आसपास 48 पैकी लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातून महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळं महाविकास आघाडीला पण हे आलं होतं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकून येणार आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार अशी दिव्य स्वप्न महाविकास आघाडीतली नेते मंडळी पाहत होती. त्या आपल्याला लोकसभेत निवडणुकीत फटका बसला आहे ओळखून मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि जवळपास 2 कोटी महिलांच्या खात्यावर दर महिना 1,500 रुपये त्यांना महिला सक्षमीकरणासाठी म्हणून त्यांनी वाटप पण सुरू केले आणि याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला आणि इथंही पाशवी असं बहुमत महायुतीला मिळालं. मात्र मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात पण मुख्यमंत्री बदलला गेला. मुख्यमंत्रीपदी परत 3ऱ्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. बिहारमध्ये पण लोकसभा निवडणुकीत तसं पाहिलं तर बऱ्यापैकी महागठबंधनला जागा मिळाल्या होत्या. मग काल परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला फटका बसतो काय असं वातावरण होतं. मग तसा फटका बसू नये आणि सत्ता कायम आपल्या एनडीएच्या हाती राहावी यासाठी साधारण 3 महिन्यापूर्वी बिहारमधल्या नितीश कुमार सरकारनं महिलांना सक्षम करणं असं मुलामा देत एक योजना आणली. महिलांच्या खात्यावर
एक दोन नव्हे तर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये शासनानं वर्ग केले आणि साहजिकच त्या बहिणा एनडीएच्या मदतीला धावून आल्या. एकूण दर होणाऱ्या मतदानापेक्षा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महिलांचं मतदानाचं टक्केवारी ही जवळपास 10% वाढलेली होती. एकूण 71% आसपास महिलांचं बिहारमध्ये मतदान झालं होतं आणि त्यामुळंच एनडीएनं महागठबंधनचा सफाया केला. इथं काँग्रेसची तर फार दुर्दशा झाली. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांच्या राजदला पण हारच पत्करावी लागली. या बिहारच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना अनेकांनी हा मुद्दा पॉइंट आउट केलेला आहे. राज्यातले ज्येष्ठ नेते इंडिया आघाडीतले ज्येष्ठ नेते जवळपास 5 दशकाचा राजकारणाचा अनुभव असणारे शरद पवार यांनी काल नेमकं यावरच बोट ठेवलं आहे. त्यांनी महिलांना जे बिहार सरकारनं 10,000 रुपयाचं अनुदान दिलं त्यामुळं त्यांची कामगिरी अशी उल्लेखनीय नसतानाही त्यांना भरघोस असं बहुमत मिळालं आहे आणि त्यासाठी ते 10,000 रुपयेच कारणीभूत आहे असा आरोप केला आहे. शरद पवार असं बोलतायत हे पाहून लागलीच त्याला उत्तर देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते म्हणाले, निवडणुकीत जो जीता वही सिकंदर हो, तर देवेंद्र भाऊ म्हणतातच तेच हे आहे, जो जिंकतो त्याची सत्ता येते. आणि मग त्यानं ते जिंकण्यासाठी काय केलंय, त्यांनी नीतिमत्तेचं पालन केलं आहे की नाही, खऱ्या अर्थानं राज्यातल्या जनतेचा विकास घडवलाय की नाही याकडे पाहायचं नसतं, असंच देवाभाऊंचं म्हणणं असावं असं दिसतंय. असं कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या रांजणी येथील साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन या महाविद्यालयातील 3 विद्यार्थ्यांची परदेशात नोकरीसाठी निवड झाली आहे. त्या तिन्ही विद्यार्थ्यांना चांगल्या अशा नोकरीचं पॅकेज पण मिळालेलं आहे आणि परदेशात जाऊन आपल्या बुद्धिमत्तेचं दीप प्रज्वलित करण्याची संधी पण मिळाली आहे. या 3 विद्यार्थ्यात धीरज शिंदे याला फ्रान्समध्ये नोकरी मिळाली असून 18 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं आहे. तर चेतन सुरवसे या सौदी अरेबियात नोकरीसाठी तिथल्या कंपनीनं त्याला संधी दिलेली आहे. आणि सकीब तांबोळी हा जो विद्यार्थी आहे त्याला दुबईतील कंपनीनं नोकरीची संधी प्राप्त करून दिली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल केल्यामुळं आणि परदेशात कॉलेजचं, जिल्ह्याचं, राज्याचं झेंडा उंचावल्यामुळं या तिघांचाही साई कारखान्याचे संस्थापक आणि साई महाविद्यालयाचे पण संस्थापक असलेल्या बी ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला साई ग्रुप ऑफ कंपनीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर या साई कॉम्प्युटर एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य पत्रकार जगदीश गवळी हेही होते. जगदीश गवळी यांनी ते महाविद्यालय सुरुवातीपासून आतापर्यंत असं उभा करत त्याच्यात विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करतात आणि त्यामुळंच साई कॉलेजचे प्राचार्य जगदीश गवळी
आणि साई कॉलेजचं व्यवस्थापन या सर्वांचं अभिनंदन. हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांची संपूर्ण भारतात ख्याती होती अशा बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 2026 रोजी झाला होता आणि त्यांचं वृद्धापकाळामुळे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झालं. 60च्या दशकात त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्याचबरोबर मराठी जनात जागृती निर्माण व्हावी यासाठी मार्मिक साप्ताहिक पण सुरू केलं. अशा बाळासाहेब ठाकरे हे कडवे हिंदुत्ववादी आणि मराठी भाषेचे अभिमानी होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांची शिवसेना राजकारणात पण उतरली. हळूहळू ती वाढत गेली आणि 1995ला तर शिवसेनेनं भाजप सोबतच्या युतीचं राज्यात सरकार पण आलं आणि प्रथमच काँग्रेस सोडून इतर पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येण्याची ती पहिलीच वेळ होती. अशा महाराष्ट्रातला स्वाभिमानानं जगण्यासाठी सतत प्रेरणा देणारे बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. त्याला आता एक तप उलटून गेला आहे. परंतु त्यांनी उभारलेली शिवसेना भले आता 2 शक्तीची शकलं झाली असतील तरी आजही महाराष्ट्रातील जनतेसाठी आवाज उठवत असते. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे हेही 2014ला मुख्यमंत्री म्हणून पदी विराजमान झाले. मात्र त्यानंतर पक्षात 2.5 वर्षातच फूट पडली. एकनाथ शिंदेंनी आपली चूल वेगळी उभा केली आणि त्यांनी मग निवडणूक आयोगाकडून खरी शिवसेना आपलीच, मूळ शिवसेना आपलीच आहे असं पण प्रमाणित करून घेतलं. आता एकनाथ शिंदे हे भाजपच्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरून लढा देत आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.